दीप अमावस्येच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका ब्लॉग। आज 12 ऑगस्ट आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की उद्यापासून श्रावण सुरू आहे आणि आजचा दिवस हा खूप खास आहे। आज आहे दीप अमावस्या। तर दीप अमावस्येच्या दिवशी काय काय केले जाते हे पुढे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच सांगणार आहे। तर दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व जे दिवे आहेत ते स्वच्छ धुवून आपण त्यांची पूजा अर्चना केली जाते, त्यांच्याकडे सुख शांतीची प्राप्ती केली जाते। त्याच्यानंतर आपल्या देवघरातील देवांना सुद्धा अभ्यंग स्नान घेतलं जातं। म्हणजेच आता दररोज आपण देवांना आंघोळ घालतोच अशातला काही भाग नाही आहे, पण आज त्यांचं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की संसूद असले की त्यांचं अभ्यंग स्नान हे झालंच पाहिजे। तर छान प्रकारे कणकेचे दिवे सुद्धा करतात। तर कणकेच्या दिव्यांचा जो संख्या असते ती असते 7, 11 किंवा 21 अशा प्रकारचे दिवे करून त्या दिव्यांची सुद्धा पूजा केली जाते। त्याच्यानंतर त्याच दिव्यांनी म्हणजेच कणकेच्या दिव्यांनी आपल्या लेकरांचं आपण औक्षण करत असतो। त्यांच्याकडे म्हणजे दिव्यांना प्रार्थना करा आणि शुभंकरोती कल्याणम अशी प्रार्थनासुद्धा दिव्यांच्या समोर केली जाते। माझंही सकाळपासून हेच सगळं चालू होतं, तुम्ही बघू शकतात। मी सुद्धा कणकेचे दिवे बनवले होते आणि मी 7च बनवले होते। त्याच्याने मी माझ्या मुलीचं औक्षण करत होती। ती ती शाळेत गेली होती आज, त्याच्यामुळे ना मला बऱ्यापैकी माझं काम जे आहे वेळेच्या आधी झालं होतं। कारण की ना अनेक ठिकाणी मी ऐकलं होतं की ही जी वेळ आहे ना ही फक्त 6 वाजेपर्यंतच याचा मुहूर्त होता। त्याच्यामुळे मला 6च्या आधी हे सगळं म्हणजे नाही का पूर्ण तिचं पूजा वगैरे मला करून घ्यायची होती, म्हणून माझं कामकाज एकदम फास्टमध्ये चालू होतं। आणि काही ठिकाणी नैवेद्य वगैरे दाखवला जातो, असं काही नाही आहे की नैवेद्य दाखवलाच पाहिजे, पण नाही हा गोडाचा नैवेद्य हा आपण घरामध्येच करतोच। आपल्याकडे सण असले म्हणजे तो जोरातच साजरा झाला पाहिजे की नाही मंडळी? तर छान प्रकारे मी सुद्धा खीर आणि पुरीचा नैवेद्य केला होता, तोही मी देवांना दाखवला होता, कारण तोही लवकरच झाला होता। तर मुलीचं औक्षण झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांचं सुद्धा औक्षण केलं होतं। तर तुमच्याकडे दीप अमावस्या कशाप्रकारे साजरी केली जाते हे मला तुम्ही कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा मंडळी। आणि तुम्हाला माझा हा जर व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका। आणि उद्यापासून श्रावण सुरू होत आहे मंडळी, तर हर हर महादेव। आणि प्लीज मंडळी माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करून जा। बाय, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये।